तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नंदुरबार शहरवासियांना आजपासून पाणी कपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. पालिकेच्या वतीने आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळं आजपासून नंदुरबार शहरामध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या विरचक धरणामध्ये पाणी साठा जो आहे तो झपाट्यानं घटतोय. त्यामुळं 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे निर्णय जो आहे तो पालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. नंदुरबार शहराला दररोज 50-75 लाख लिटर पाण्याची गरज जी आहे ती भासत असते. त्यामुळं पालिकेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईची समस्याला सामोरे जाऊ नये त्यासाठी आत्तापासूनच खबरदारीचा उपाय जो आहे तो केला जात आहे. तर दुसरीकडे यावर्षी एल नॅनोचे संकट राहणार असल्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. त्यासाठी पाणी टंचाईचे सावट जे आहे ते समोर येत असल्याने पालिकेच्या वतीने याच्या खबरदारी म्हणून आतापासूनच पाणी कपातीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा आणि विरचक धरण हे 2 धरणे या 2 धरणातून पाणी पुरवठा जो आहे तो केला जात असतो. आंबेबारा धरणातून या विरचक धरणाला 30% पाणी मिळत असतं. त्यानंतर या विरचक धरणातून नंदुरबार शहरामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो केला जात असतो. परंतु या पाणी पुरवठ्याच्या साठी ज्या काही उपाययोजना ज्या आहेत त्या पालिकेच्या वतीने जरी केल्या जात असल्या तरी आजपासून पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे. तर दुसरीकडं या पाणी कपातीला भाजपाकडून विरोध करण्यात आलेला आहे. मात्र पालिकेच्या वतीने आपण घेतलेल्या निर्णयावरती ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळं आजपासून नंदुरबार शहरामध्ये 2 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील पालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.